नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे संडे आणि आम्ही चाललो आहे बाहेर. तर आज सूर्य निघाला होता पश्चिमेकडून, कारण मम्मीने एक शब्द टाकला की आपण कुठेतरी बाहेर जायचं आणि पप्पा हो बोलले. तर सुरुवात आमची होती पेट्रोल भरण्यापासून, कारण नेहमीप्रमाणे आर्यनच्या गाडीत पेट्रोल नव्हतं. तर आम्ही पेट्रोल भरलं आणि मग निघालो तर आम्हाला रस्त्यात स्वामींचं मंदिर लागतं, तर आम्ही आधी स्वामींचं दर्शन केलं. तर गुरुवारी आमचे 1K सबस्क्रायबर झाले होते, तर आमचं दर्शन झालं होतं. मी आणि आर्यन गेलो होतो, पण मम्मीचं दर्शन राहिलं होतं. तर रस्त्यातच ती विचार करत होती की मंदिरात जावं आणि दर्शन घ्यावं, पण मम्मी अशी बोलली नाही की थांबा आणि दर्शन घेऊ आपण. पण पप्पा अचानक थांबले आणि दर्शन झालं. तर आम्ही दर्शन घेऊन परत निघालो आम्हाला जिथं जायचं होतं बाहेर फिरायला तिथं. तर हेवी ड्रायव्हरसोबत मी बसली होती आणि मम्मी पप्पांच्या गाडीवर होते. तर आम्ही तिथं पोचलो आहे. तर आम्ही कुठं आलो आहे, आलो तर नंतर सांगतो. आधी गेलो आणि पहिलं नाश्ता केला, कारण खूप भूक लागली होती. नाश्ता करून आम्ही मग फिरत होतो तिथं. तर आम्ही आलो इथं रामदाराला. तर तिथं फिरता फिरता पप्पा शोधत होते वन औषधी काही, जे पप्पांनी खाल्लं, पण ते काय कसलं पान होतं ते मला पण नाही माहिती. मी पप्पाला विचारून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. तर ते घेतल्यानंतर पप्पा ते खात होते. ते पान चांगलं असतं म्हणतात. तर ते खाता खाता आम्ही फिरत होतो आणि मम्मी इथं दमली होती. तर इथं भेटला आम्हाला एक नवीन आमचा सबस्क्रायबर. तर आम्ही त्यांच्याशी थोडंसं बोललो वगैरे आणि मग आम्ही परत निघालो. तर इथं फिरून वगैरे झालं, व्हिडिओ वगैरे काढून झाले आमचे, मस्त फोटो खूप छान आलेत फोटो. आणि मग आम्ही चाललो आहे परत घरी. तर नेक्स्ट टाईम, आता आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो तिथं, नेक्स्ट टाईम आम्ही सगळं घेऊन जाऊ, म्हणजे असं नाही का फॅमिली गार्डन टाईप, तिथं मस्त छत्रंजी टाकून आम्हाला एन्जॉय करता येईल असं आम्ही सगळं घेऊन जाऊ. यावेळेस आम्ही असंच गेलो होतो की बघून येऊ ती जागा कशी आहे. तर आता आम्हाला आयडिया आली की नेक्स्ट टाईम आम्ही काय काय घेऊन यायला पाहिजे. तर नेक्स्ट टाईमचा व्हिडिओ पण तुम्हाला मी नक्की शेअर करेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर पुढं आम्ही निघालो आणि पप्पाला इथं थोडं रील काढायची होती गाडीवरून येताना, पण आम्ही अर्धा तास थांबलो. पप्पा म्हणले थोडंसं लांब थांबायचं होतं. तर येता येता आम्ही भेळ खाल्ली. भेळ खाऊन झाल्यानंतर आर्यननी लस्सी घेतली. आणि हे खरंच खूप छान हॉटेल आहे मयूर मिसळ. इथं कोणीही उपाशी जाणार नाही परत. तर नक्की विजिट करा.